विभागाचे प्रमुख अमर तायडे आज आपल्यासोबत आहेत. तायडे साहेब, स्वागत. आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. खरं तर शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे आणि खरं तर शेती करायची असेल तर आपला शेतकरी बांधव म्हणत असतो की जमीन आत्मा तर पाणी परमात्मा आहे. आणि पूर्वी आपला शेतकरी बांधव म्हणायचा की पूर्वीसारखी जमीन आता राहिलेली नाही. तर एकूणच या घटकाविषयी काय सांगता येईल? आपण बघतो की पूर्वी पारंपरिक शेतकरी करायचा आणि पारंपरिक शेती करताना त्याच्या जमिनीच्या आरोग्याकडे खूप लक्ष होतं. पूर्वी शेतकरी आपल्या शेतामध्ये शेणखताचा वापर करत होते, त्याचप्रमाणे शेळीमेंढीच्या खताचा वापर करत होते. आणि हळूहळू काय केलं की शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर सुरुवात केला आणि रासायनिक खतांचा वापर जो आहे हा अतिरिक्त झाल्यामुळे हळूहळू आपली जी शेती आहे किंवा शेत जमीन आहे ही जमीन नापीक होत गेलेली होती. आणि त्याच्यामधूनच मग आता सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे. कारण की आपण बघतो आहे की आपल्याला जे काही अन्नधान्य मिळत आहे हे क्वालिटीचं मिळत नाही आहे, त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण मिळत नाही आहे. आपण बघतो की जेव्हा आपण अन्नधान्य खातो तर त्याच्यामध्ये विषमुक्त अन्न आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला सेंद्रिय शेतीची संकल्पना जी आहे ही समोर आलेली आहे आणि याच्याकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे हळूहळू. आपण या शेणखताच्या माध्यमातून आपली जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न आपण करत असू. खरं तर आजचा जो आपला विषय आहे सेंद्रिय शेतीद्वारे पीक उत्पादन तंत्रज्ञान. सेंद्रिय शेती हा तिथलाच एक महत्त्वाचा घटक मानला जातोय. तर सेंद्रिय शेतीच्या संदर्भात काय सांगता येईल का? सेंद्रिय शेती जर म्हणायचं झालं आपलं तर सेंद्रिय शेती महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये शेतीमध्ये आपल्याला रासायनिक खताचा वापर नाही करायचा आहे. रासायनिक खताचा वापर न करता जैविक खतांचा वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा पाणी आणि मृदा चाचण्या करणे, त्याच्यामध्ये देशी बियाण्यांचा सुद्धा वापर आपल्याला करायला पाहिजे आणि तसेच बियाण्यांना पूर्वापचार करणं आवश्यक आहे. काही मिश्र शेतीसुद्धा पद्धतीचा वापर आपल्याला करण्याची गरज आहे. खरं तर सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय आहे हे आपण सांगितलं, पण सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असेल तर अनेक घटकांचा वापर करणं गरजेचं आहे. त्या घटकाविषयी माहिती असणं गरजेचं आहे आणि या प्रत्येक घटकांविषयी आपण जाणून घेणारच आहोत. या सेंद्रिय शेतीमधलाच एक प्रकार आहे जैविक खतं. जैविक खतं म्हणजे नेमकं काय आणि साधारणतः ही जैविक खतं कोणकोणती आहेत? आपण आताच बघितलं की सेंद्रिय शेतीमध्ये जैविक खतांचा वापर हा खूप बहुमूल्य आहे आणि नेमकी जैविक खते कोणती आणि ती म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. आपण जेव्हा हवेतील नत्र शोषून साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्मजीवांची जी वाढ करतो आणि त्यापासून तयार केलेल्या जीवाणूचे संवर्धन करणाऱ्या ज्या मिश्रणाला आपण जीवाणूखत म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये मुख्यत्वे जे जीवाणूखत आहेत हे म्हणजे रायझोबियम, PSB आणि ॲझोटोबॅक्टर. रायझोबियम जे जीवाणू आहेत हे मुख्यत्वे द्विदल धान्यांच्या मुळांवर सहजीवी पद्धतीने कार्य करतात आणि हे जीवाणू हवेतील नत्राचं स्थिरीकरण करून मातीतील नत्र विघटनाचं काम करतात. PSB जे जीवाणू आहे हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत आणि याची सुद्धा आपण प्रयोगशाळेमध्ये वाढ करून पिकांना देऊ शकतो. ॲझोटोबॅक्टर जे आहे हे सुद्धा एक जीवाणूखत आहे आणि ते सुद्धा नत्र स्थिरीकरण करणारा तो सुद्धा एक जीवाणू आहे. म्हणजे जैविक खतांमध्ये आपण जे सांगितलं की रायझोबियम आहे, PSB आहे आणि ॲझोटोबॅक्टर आहे, हे तिन्ही घटक आपल्या जैविक खतांमध्ये मोडले जातात आणि या घटकांचा वापर आपण पीक उत्पादनासाठी किंवा याचा वापर आपण आपल्या पिकांसाठी आपण देत असतो. या प्रत्येक घटकांविषयी आपण जाणून घेणारच आहोत. कोणकोणत्या पिकासाठी या रायझोबियम जैविक खताचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे? खरं तर तिन्ही जैविक खतं जे आहेत हे आपल्याला पिकांना देणं आवश्यक आहे. त्याच्यामधलं जे रायझोबियम आहे हे रायझोबियम जैविक खत जे आपण तूर, मूग, उडीद, नंतर सोयाबीन, हरभरा, भुईमूग इत्यादी द्विदल पिकांसाठी आपण याचा वापर करायला पाहिजे. PSB जे खत आहे, आता हंगाम निघून गेलेला आहे तरी पण पुढच्या वर्षी या घटकांचा वापर करायला काही हरकत नाही. आपण याचा वापर बीज प्रक्रियेमध्ये करू शकतो किंवा आता हंगाम जरी निघाला असेल तरी आपण याचा फळ पिकांमध्ये सुद्धा वापर करू शकतो आणि मातीत मिसळून सुद्धा हे आपल्याला वापरता येईल. पिकांसाठी PSB या जैविक खतांचा वापर आपण करत असतो, तर या PSB संदर्भात काही सांगता येईल का? आपण बघतो की शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. उदाहरणार्थ DAP असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, तर हे जेव्हा आपण रासायनिक खत वापरतो परंतु ते पिकांना
मिळत नाही. आणि जैविक खताचा जर आपण PSBचा जर वापर केला तर या जो फॉस्फेट आहे, जो जमिनीमध्ये फॉस्फेट आहे आपला, हा पिकांना उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे आपल्याला PSB हे जैविक खत वापरणं आवश्यक आहे. PSB हे जैविक खत आपण सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कपाशी, त्यानंतर ज्वारी, हळद, हरभरा, गहू, मका याशिवाय विविध भाजीपाला आणि फळपिकांमध्ये याचा आपण वापर करू शकतो. म्हणजे PSBचा वापर विविध पिकांसाठी कसा केला जातो हे आपण सांगितलं. ॲझोटोबॅक्टर हे तेवढंच जैविक खतं आहे. तर ॲझोटोबॅक्टर या जैविक खतांचा वापर आपल्या कोणकोणत्या पिकासाठी आपण करत असतो? ॲझोटोबॅक्टर हे जीवाणूखत शेंगवर्गीय द्विदल पिके वगळून इतर सर्व एकदल व तृणधान्य पिकांना उपयोगी पडते. उदाहरणार्थ आपण कपाशी झाली, ज्वारी, त्यानंतर बाजरी आहे, मका, टोमॅटो, वांगी, त्यानंतर मिरची, बटाटा आणि कोबी या पिकांमध्ये आपण ॲझोटोबॅक्टर जैविक खताचा वापर करू शकतो. खरं तर प्रत्येक हंगामात, खरीप असेल, रब्बी असेल, उन्हाळी असेल, आणि प्रत्येक पिकासाठी जेव्हा जेव्हा आपण ही पिकं घेत असतो, पेरणी करत असतो, आणि पेरणी करण्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी बीज प्रक्रिया म्हणून या घटकांचा वापर आपण करत असतो. पण जैविक खतं वापरत असताना या जैविक खतांचा वापर आपल्या पिकांसाठी कसं करणं गरजेचं आहे? त्याचा वापर कसा करावा? तर आपण हरभऱ्यासाठी याची बीज प्रक्रिया करू शकतो. बीज प्रक्रिया करताना 50 मिली प्रति 10 किलो बियाण्याचा आपल्याला जैविक खताचा वापर करायचा आहे. भाजीपाला असेल तर त्याला रोप लागवडीच्या वेळेस 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात रोपांची मुळे आपल्याला भिजवून ठेवायची आहे. साधारणतः 30 मिनिटं भिजवून नंतर त्या रोपांची लागवड करायची आहे. मातीत मिसळून सुद्धा आपण जैविक खत देऊ शकतो. साधारणतः 1 लिटर जीवाणू खत प्रति एकरी आपल्याला द्यायचं आहे. आणि हे द्यायचं कसं, तर 400 ते 500 किलो माती किंवा शेणखत असते आपल्या घरी, शेणखतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून रात्रभर ही ठेवावी व पेरणीपूर्वी जमिनीत आपण ही टाकायला पाहिजे. आणि ठिबक सिंचन, ज्यांच्याकडे ठिबक सिंचनाची उपलब्धता आहे, ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा आपण जैविक खत देऊ शकतो. 1 ते 2 लिटर प्रति एकर आपल्याला हे लागतं. आणि 200 लिटर पाण्याच्या ड्रममध्ये मिसळून हे व्हेंचुरीच्या सहाय्याने आपण ठिबक सिंचनाद्वारे जैविक खत देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे जैविक खतं देत असताना, ही जैविक खतांचा वापर करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी कसं देणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं. बऱ्याच ठिकाणी आपण मिश्र प्रकारातील शेती करत असतो. तर मिश्र शेती म्हणजे नेमकं काय, आणि या सेंद्रिय शेतीमध्ये मिश्र पद्धतीने शेती करता येईल का? नक्कीच. सेंद्रिय शेतीचा मुख्य जो भाग आहे हा मिश्र शेती आहे. मिश्र शेती म्हणजे एकाच वेळी एका शेतामध्ये 2 किंवा अधिक पिकं घेणं, याला आपण मिश्र शेती पीक पद्धती म्हणू शकतो. मिश्र पीक पद्धतीचा जो फायदा आहे की अवर्षण असो, अतिवृष्टी असो, रोग किंवा वनस्पती भक्षक कीटक अशा कोणत्या तरी आपत्तीला बळी पडले एखादं पीक, तर दुसऱ्या पिकातून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मिश्र पीक पद्धत जर आपण वापरली तर मित्र कीटकांची संख्या सुद्धा वाढून आपल्या रोग आणि कीटकांवर व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थितरित्या करता येईल. बरेचसे फायदे या मिश्र शेतीचे आहेत. पण सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती बऱ्याच ठिकाणी केली जाते. तर या दोन्ही पद्धतीमधला फरक काय सांगता येईल? सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती ही जवळपास सारखी आहे. याला आपण दोन्ही शेतीला म्हणून रसायनमुक्त शेती म्हणू शकतो. परंतु काही प्रमुख मार्गाने या भिन्न आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये कंपोस्ट खत, खनिज, खडक यासारख्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्यास परवानगी मिळते. म्हणजे आपण सेंद्रिय शेतीमध्ये हे जे काही कंपोस्ट खत आणि सेंद्रिय निविष्ठा आहेत या बाहेरून विकत आणू शकतो. परंतु नैसर्गिक शेतीची जी संकल्पना आहे की कोणत्याही खरेदी केलेल्या निविष्ठांचा वापर आपण याच्यामध्ये करू शकत नाही. तर हे जैविक निविष्ठा किंवा कंपोस्ट खत आहे हे स्वतः तयार करून आपल्याला स्वतः शेतात वापरायचे आहे. हा मुख्य त्याच्यामध्ये फरक आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमधला काय फरक आहे हे आपण सांगितलं. पण याही दोन्ही घटकाविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय? नैसर्गिक शेती म्हणजे सूक्ष्मजीवांची लागवड. आता सूक्ष्मजीवांची लागवड म्हणजे काय, तर या शेती पद्धतीमध्ये जमिनीला सजीव मानून आपण शेतीची सर्व कामे याच्यामध्ये केली जातात. आणि यामुळं काय होते की जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते. सूक्ष्मजीव आणि गांडुळे हे आपल्याला माहीत आहे की बऱ्याच काळापासून एकमेकांचे साथीदार आहेत. एकाची संख्या वाढली की दुसऱ्याचीही संख्या आपोआप वाढते. आणि जेव्हा दोघांची संख्या वाढते तेव्हा जमिनीच्या आरोग्यात त्वरित बदल होतो. नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढत असून गांडुळे आणि जीवाणूंचे प्रमाणसुद्धा वाढते. आणि जेव्हा सेंद्रिय पदार्थ शेतात विघटित होतात आणि जीवाणू आणि गांडुळे वाढतात त्यामुळे सेंद्रिय कार्बन आपोआप वाढतो हे आपल्याला माहीत आहे.
हे सुद्धा आपल्याला माहीत आहे की जीवाणूंचे शरीर हे प्रथिनांचे असते आणि जेव्हा हे जीवाणू मरतात तेव्हा हे प्रथिनं ह्युमसच्या रूपात याचा ह्युमस तयार होतो आणि ह्युमसच्या रूपात मुळांजवळ हे जमा होते आणि ते जमा झाल्यामुळे वनस्पतीचं पोषण होण्यास आपल्याला मदत होते. नैसर्गिक शेतीमध्ये कोणकोणत्या पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे किंवा नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला काय फायदे होतात, कोणकोणत्या प्रकारातील सेंद्रिय घटकांचा वापर आपल्या शेतीमध्ये होत असतो किंवा सेंद्रिय घटकांचा भरणा आपल्या शेतामध्ये झाल्यामुळे मातीमध्ये झाल्यामुळे त्याचाही फायदा कसा मिळतो हे आपण सांगतायत. याच्यामुळे जीवाणूची संख्या पण वाढत असते. हो, नक्कीच. याच्यामुळे जीवाणूंची संख्या भरपूर वाढते. जीवाणूमुळे पिकांवरील कीड, रोग, दुष्काळ आणि प्रतिकूल हवामान या परिस्थितीमध्ये माती आणि वनस्पतीमध्ये प्रतिकारशक्ती वाढते आणि ज्यामुळे काय होते की झाडांची योग्य वाढ होऊन उत्पादनही वाढण्यास आपल्याला मदत होते. खरं तर सेंद्रिय शेती किती महत्त्वाचं आहे, नैसर्गिक शेती किती महत्त्वाची आहे आपण सांगतात, पण या टप्प्यावर आपल्या आवडीचं गीत आपण ऐकूयात. आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल? काळ्या मातीत मातीत. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. प्लेन जो इतना भारी होकर भी कैसे आसानी से हवा में टर्न कैसे लेता होगा, ये एक मजेदार वीडियो है, पूरा जरूर देखिएगा. परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सेंद्रिय शेतीद्वारे पीक उत्पादन. नैसर्गिक शेती आपण म्हणतोय, पण या नैसर्गिक शेतीमध्ये काही मूलभूत तत्व नक्कीच असणार आहेत. जे मुख्य तत्व आहेत ही कोणकोणती आहेत? नैसर्गिक शेतीमध्ये जे मुख्य तत्वे आपण बघतोय तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडे गाय असायला पाहिजे. त्याच्यामध्ये देशी गाय जर असेल तर उत्कृष्ट. शेताची आपण कमीत कमी नांगरणी करायला पाहिजे. जे कोणत्या शेतामध्ये आपले पिकांचे धसकट असतात किंवा अवशेष असतात, हिरवळीचं खत असते, ते हे आपण त्याच्यामध्ये त्याचा वापर करायला पाहिजे. मुख्य जे आहे याच्यामध्ये बीजामृत, जीवामृत आणि घनजीवामृत याचा वापर करायला पाहिजे. मल्चिंग जे आहे, जैविक मल्चिंग सुद्धा करू शकतो आपण, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शेतामध्ये आपल्याला वापसा ठेवणे गरजेचं आहे. जैवविविधता म्हणजे अनेक पद्धतीचे आपल्या शेतामध्ये झाडं हे असणे गरजेचे आहे. आता आपण आजकाल बघतो की शेती करताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधले सर्व झाडं तोडलेले आहेत, तर शेतामध्ये आपल्याला चौफेर किंवा धुऱ्यावर हे झाडं जोपासणं गरजेचं आहे विविध. आणि ठिबक सिंचनाचा सुद्धा आपण नैसर्गिक शेतीमध्ये वापर करू शकतो. कोणकोणती मुख्य घटक आहेत यात? मग देशी गाई असतील, शेतीची किमान नांगरणी असेल, पिकाचा अवशेष किंवा हिरवळीची खतं असतील, बीजामृत आहे, जीवामृत आहे आणि घन जीवामृत आहे, मल्चिंग, वापसा, जैवविविधता आणि ठिबक सिंचन, ह्या सगळ्या घटकावर नैसर्गिक शेती अवलंबून आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. नक्कीच बरोबर आहे. या जे मुख्य तत्वे आहे नैसर्गिक शेतीचे हे सर्व गरजेचे आहे, तेव्हा आपण नैसर्गिक शेती योग्यरित्या करू शकू. नक्कीच. पण नैसर्गिक पद्धतीने शेती करत असताना जे आपल्या शेतामध्ये पिकांमध्ये उगवून आलेले तण आहेत, या तणांचे नियंत्रण करणं गरजेचं आहे. तर हे तणांचं नियंत्रण करत असताना नांगरणी वखरणी करून तण नियंत्रण करणं गरजेचं आहे, काही इतरही पद्धतीचा वापर करून आपल्याला या तणांचं नियंत्रण करणं शक्य आहे? नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीमध्ये आपण ज्याला आपण म्हणतो खुरपणी करणं गरजेचं आहे, की की तणनाशक न वापरता खुरपणी करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर आपलं पीक मोठं झालं की त्याच्यामध्ये आच्छादन करणं गरजेचं आहे. आच्छादन म्हणजे जे कोणते आपण खुरपणी करू त्याच्यामधून जे काही तण निघेल ते तण वाढल्यानंतर त्या पिकाच्या 2 ओळीमध्ये आपल्याला आच्छादनावर टाकायचं आहे. आणि आच्छादनामुळे काय काय फायदे होतील ते आपण बघूच. मिश्र पीक पद्धती आणि आंतरपीक पद्धती याचा सुद्धा वापर केला तर आपण काही प्रमाणात तण नियंत्रण करू शकतो. एक बहुस्तरीय मल्टीलेअर फार्मिंग म्हणून सुद्धा आलेलं आहे, की एका थोड्याशा जागेमध्ये आपण अनेक पिकं घेऊ शकतो आणि त्याचं उत्पादन घेऊ शकतो. जसं की आपण उदाहरणार्थ घेतला की एक छोटंसं क्षेत्र आहे 20 गुंठ्याचं, त्याच्यामध्ये आपण मल्टीलेअर फार्मिंग सुरू केलं तर याच्यामध्ये जमिनीत उगवणारी पिकं जसं मुळा आहे, गाजर आहे, त्याच्यावरती आपण पालेभाज्या घेऊ शकतो. त्याच्यावरती जे क्रिपर्स म्हणतो आपण की वेलवर्गीय पिकं ते सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे एका जागी हे सर्व केल्यामुळे काय होईल की त्याचे जैवविविधता निर्माण होईल, कीटकांचा प्रादुर्भाव कमी होईल आणि कमी क्षेत्रामध्ये आपल्याला अधिक उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते. एक याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की
क्रॉप रोटेशन, ज्याला आपण पिकांचा फेरपालट म्हणतो, पिकांचा फेरपालट करणं गरजेचं आहे. उदाहरण घ्यायचं झाल्यास की शेतकरी एका शेतामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा तिथे सोयाबीनच पेरतो. तर पिकांचा फेरपालट म्हणजे ज्या शेतामध्ये आपण यावर्षी सोयाबीन पेरलं असेल त्या शेतामध्ये दुसऱ्या वर्षी आपण कपाशीचा पीक लागवड केलेली पाहिजे. खरं तर या शेतीमध्ये तणांचं नियंत्रण करत असताना जे विविध घटक आहेत त्याच्यात मग आच्छादन आहे, मिश्र आणि आंतरपिकं आहेत, बहुस्तरीय शेती, त्यालाच आपण असं मल्टीलेअर फार्मिंग असं म्हणतोय. आणि ती अलीकडच्या काळामध्ये याचा प्रसार आणि प्रचार होतो आहे. आणि पिकांचं फेरपालट, ही सगळी घटकं नैसर्गिक शेतीसाठी फार महत्त्वाची आहेत. नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादन हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आच्छादन म्हणजे नेमकं काय? आच्छादनाच्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना कसं सांगाल, त्याचे फायदे काय आहेत हेही समजून सांगणं तेवढंच गरजेचं आहे. आच्छादन दुसरं काही नसून आपल्या शेतामधील जो काही खुरपणी केलेला किंवा वेस्टेज असलेला, ज्याला पालापाचोळा म्हणतो आपण, हा पाचोळा जो आहे हा जमिनीवर किंवा पिकांच्या मध्ये टाकणं, याला आपण थोडक्यात आच्छादन म्हणतो. आच्छादन करताना जमिनीचा वरचा जो पृष्ठभाग आहे हा वनस्पतीच्या अवशेषांनी झाकलेला असतो आणि त्यामुळे काय होते, जमिनीची सजीवता आणि सुपीकता ही टिकून राहते. जमिनीची सुपीकता वाढण्यास आपण पहिले सुद्धा बघितलं आहे की गांडुळे आणि जीवाणूंचा फार मोठा असा हा वाटा आहे. आच्छादनामुळं मातीच्या आत आणि बाहेर सूक्ष्म वातावरण तयार होते आणि त्यामुळं काय होते, गांडुळं आणि जीवाणूंची क्रिया ही वाढते आणि त्यांचं प्रमाण वाढते. आच्छादनाचं अनेक असे एक फायदे आहेत. आच्छादनामुळे आपण जर बघितलं तर जमिनीची धूप रोखल्या जाते, बाष्पीभवन कमी होते आणि त्यामुळे ते जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास सुद्धा मदत होते. पालापाचोळा हे मातीतील कीटक व जीवाणूसाठी उत्कृष्ट असे एक अन्न आहे आणि त्यामुळे जीवाणू यांची चांगल्या प्रमाणात वाढ सुद्धा होते. आच्छादनामुळं तण वाढू देत नाही, हे सुद्धा आपण बघितले आहे, कारण की आच्छादन झाकल्या असल्यामुळं बाकी तण त्याच्यामुळे नियंत्रित होते. जमिनीचं तापमान वाढू देत नाही, हा सुद्धा एक आच्छादनाचा फायदा आहे. पालापाचोळा जो आपण टाकतो आहे हा विघटित झाल्यावर ते झाडांना आणि वनस्पतींना पोषक तत्वे पुरवतात आणि त्यामुळं काय होतं की हळूहळू आपल्या सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढतं. आच्छादनाचे काय फायदे आहेत हे आपण आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलेलं आहे. जीवामृत, आता बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव आपापल्या पद्धतीनं जीवामृत तयार करत असतो. तर जीवामृत कसं तयार करणं गरजेचं आहे? नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्यांनी जीवामृतचा वापर आपल्या शेतीमध्ये करायला पाहिजे. जीवामृत तयार करताना आपल्याला एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 190 लिटर पाणी टाकायचं आहे. देशी गाईचं शेण जे आहे हे 10 किलो टाकायचं आहे. गोमूत्र टाकायचं आहे 5 ते 10 लिटर. गूळ जो आहे 1 ते 1.5 किलो. त्यानंतर बेसन 1 ते 1.5 किलो आणि वडाच्या झाडाखालील 1 मुठ्ठी माती. आता बरेच शेतकरी आम्हाला म्हणतात, साहेब आमच्या गावामध्ये वड नाही आहे. मग अशा वेळेस वड न शोधता जंगलातलं एखादं जे झाड आहे की त्याच्यामध्ये त्या झाडावरती बरेचसे पक्षी बसतात आणि त्या झाडाच्या खाली कोणतीही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केलेली नसेल असं झाड आपण निवडून त्याच्या खालची 1 मुठ्ठी माती घ्यायची आहे. आता वडाच्या किंवा अशा जंगलातल्या झाडाखालची माती का, तर त्याच्यामध्ये बरेचसे जीवाणू असतात त्या जमिनीमध्ये, त्या झाडाच्या खाली, त्याच्यामुळे त्याच्यातली माती घेणं आवश्यक आहे. या ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सांगितल्याप्रमाणे या सर्व त्या ड्रममध्ये टाकायच्या आपल्याला आणि घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या जो जसा काटा फिरतो तशा दिशेने 2 ते 3 मिनिटापर्यंत चांगल्या पद्धतीने ते एका काठीने ढवळायचं आहे आणि ती जी टाकी आहे तरटाने 72 तासापर्यंत सावलीत ठेवायची आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 मिनिटापर्यंत हे काठीने द्रावण जे आहे ढवळायचं आहे आणि या द्रावणाचा वापर आपल्याला 7 दिवसाच्या आत करायचा आहे. या जीवामृतचा आपल्या शेतीमध्ये विविध पिकांसाठी याचा फायदा नक्कीच होणार आहे. तायडे साहेब, खरं तर घन जीवामृत हे तेवढंच महत्त्वाचं आहे असं बोललं जातंय. तर घन जीवामृत तयार करायचं असेल, बनवायचं असेल तर काय सांगता येईल, त्याची काय कृती आहे, त्याचे काय फायदे आहेत, आपल्या शेतकरी बांधवांना सांगा ना. नेमका आपण जीवामृताचा वापर करायला पाहिजे असं आपण बघितलं आहे, परंतु जीवामृताचा वापर ज्यांच्याकडे ओलीत आहे हे शेतकरी उत्कृष्ट पद्धतीने करू शकतात आणि याचा वापर करताना आपण आपल्या ज्यांच्याकडे ओलीत आहे तर ते ओलिताद्वारे हे जीवामृताचा वापर करू शकतो. ज्यांच्याकडे कोरडू आहे
ते सुद्धा जीवामृतचा वापर करू शकतात, परंतु त्याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये त्यावेळेस जेव्हा आपण जीवामृत वापरतो त्यावेळेस ओलावा असणं गरजेचं आहे. आणि ओलावा असताना जीवामृत जे आहे हे आपण आपला जो पंप असतो फवारणीचा त्याच्या समोरचं नोझल काढून ते त्या पिकांना देता येते. परंतु जीवामृत वापरताना काही आपल्याला अडचणी येत असतील तर अशा वेळेस आपण घनजीवामृतचा सुद्धा वापर करू शकतो. सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना रासायनिक घटकांचा कुठलाच वापर न करता आपल्याला शेती करणं गरजेचं आहे. आता खरं तर लागवडीपासून तर पीक काढणीपर्यंत त्यासाठी आपण विविध पद्धतीचा वापर आपण करत असतो. पिकांच्या वाढीसाठी मग जैविक घटकांचा वापर करत असतो, पूरक असणारी खतं आहेत याही खतांचा वापर आपण करत असतो, आणि निंदणी खुरपणीसाठी किंवा जी तणं उगवून येत असतात या तणांच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर करून किंवा विविध पद्धतींचा वापर करून आपल्याला या तणांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याही पद्धती आपण सांगितलेल्या आहेत. एवढंच नाही तर पिकाच्या चांगल्या पुरेशा वाढीसाठी चांगल्या वाढीसाठी आपण विविध घटकांचा जीवामृत असेल घनामृत असेल याही घटकांचा वापर कसं करणं गरजेचं आहे, याचे फायदे काय आहेत हे आपण सांगितलेलं आहे. पण या आपल्या सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना आपल्या पिकांमध्ये या विविध प्रकारातील किडी येत असतील तर या किडीचं नियंत्रण करणंही तेवढंच गरजेचं आहे. तर या किडीच्या नियंत्रणासाठी कीड व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे, कीड व्यवस्थापनाच्या काही पद्धती आहेत का, या पद्धतीचा वापर करून आपल्याला किडीचं नियंत्रण करता येईल? नक्कीच करता येईल. याच्यामध्ये कीड व्यवस्थापनासाठी नैसर्गिक शेतीमध्ये जैविक कीटकनाशक आहेत. याच्यामध्ये आपण एक निमास्त्राचा वापर करू शकतो. साधारणतः 1 एकरसाठी निमास्त्र जर आपल्याला तयार करायचं असेल आणि तर 100 लिटर पाणी घ्यायचं आहे. 200 लिटरचा ड्राम घेऊन किंवा 100 लिटरचा सुद्धा ड्राम चालेल. त्याच्यामध्ये 100 लिटर पाणी घ्यायचं आहे. कडुनिंबाचे हिरवे पाने किंवा ज्याला आपण निंबोळ्या म्हणतो किंवा हिरवी पाने सुद्धा चालतात, या 5 किलो घ्यायचे आहे. देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे 5 लिटर आणि देशी गाईचं शेण घ्यायचं आहे 1 किलो. आता हे तयार कसं करायचं, तर कडुनिंबाची हिरवी पाने आहे किंवा निंबोळी ह्या चांगल्या प्रकारे आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत. कुटलेली हिरवी पाने यामध्ये देशी गाईचं गोमूत्र टाकायचं आहे आणि देशी गाईचं शेण सुद्धा एकत्र करायचं आहे. हे मिश्रण साधारणतः 48 तास आपल्याला सावलीत ठेवायचं आहे. सकाळी आणि संध्याकाळी या मिश्रणाला काडीच्या साहाय्याने घड्याळाच्या दिशेने 2 वेळा फिरवायचं आहे आणि 48 ते 96 तासांनी हे द्रावण आपल्याला कापडाने गाळून आपल्या फवारणी पंपाद्वारे फवारणी करायचं आहे. यामधून आपल्याला रस शोषण करणारे कीटक, लहान किडे, सुरवंट यासाठी हे निमास्त्र जे आहे हे आपल्याला उपयोगी पडते. निमास्त्र कसं करणं गरजेचं आहे किंवा निमास्त्राचा फायदा या किडीच्या नियंत्रणासाठी कसा होतोय हे आपण सांगितलंय. आणि म्हणूनच हे निमास्त्र आपल्या शेतकरी बांधवांसाठी पिकाच्या नियंत्रणासाठी, पिकावरील जे विविध प्रकारातील कीड येत असतात त्या किडीच्या नियंत्रणासाठी करणं गरजेचं आहे. हे झालं निमास्त्राच्या बाबतीत. अग्निस्त्र पद्धतीचा वापर करून आपल्याला किडीचं नियंत्रण करता येतं. तर अग्निस्त्राच्या बाबतीत काय सांगता येईल का? जेव्हा आपल्याला दिसून येते की समजा वातावरण हे किडींना अनुकूल आहे, अशा वेळेस आपण अग्निअस्त्राचा सुद्धा वापर करू शकतो. अग्निअस्त्र सुद्धा पिकांवरील रोग शोषक कीटक, लहान किडे आणि सुरवंट याच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कडुनिंबाची पाने, अग्निअस्त्र जर आपल्याला तयार करायचं असेल तर याला जे साहित्य लागतं, कडुनिंबाची पाने लागतं 5 किलो, देशी गाईचं गोमूत्र लागतं 20 लिटर, तंबाखू पावडर लागते आपल्याला याच्यामध्ये 500 ग्रॅम आणि हिरवी जी मिरची असते तिखट त्याची चटणी ज्याला म्हणतो आपण, ती चटणी करून ती लागते 500 ग्रॅम. आता हे कसं तयार करायचं, तर कडुनिंबाची पाने पहिले ठेचून घ्यायची, त्याच्यामध्ये तंबाखू पावडर, मिरची पावडर, लसणाची चटणी, गोमूत्रात चांगली मिसळायची आहे आणि मंद आचेवर ती उकळायची आहे. हे मिश्रण 48 तास आपल्याला ठेवायचं आहे आणि सकाळ आणि संध्याकाळ लाकडाच्या काठीने ढवळायचं आहे. आता हे वापरताना 6 ते 8 लिटर मिश्रण 200 लिटर द्रावणात मिसळून आपल्याला 1 एकर क्षेत्रावर याची फवारणी करायची आहे. आणि हे मिश्रण आपल्याला जसं निमास्त्र हे आपल्याला 48 तासांनी वापरता येतं तसं या अग्निअस्त्र 3 महिन्याचा आपण हे वापरलं गेलं पाहिजे. कीड नियंत्रणामध्ये चिकट सापळे हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि या चिकट सापळे या पद्धतीनं आपल्याला किडीचं नियंत्रण करता येतं. पण चिकट सापळेच्या संदर्भात अजून आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल? पिवळे चिकट सापळे रस शोषण करणाऱ्या कीटकांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा भाग आहे. पांढऱ्या साधारणतः रस शोषण करणारे कीटक हे कपाशी, सर्वच पिकांवर जवळपास रस शोषण करणारे कीटक येतात. साधारणतः पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव भरपूर असतो. अशा वेळीच आपण
पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावायचे आहे. पिवळे चिकट सापळ्यांवर रस शोषण करणारे कीटक हे आकर्षित होतात आणि त्याला चिपकून हे मरून जातात. त्याचप्रमाणे कामगंध सापळे सुद्धा आहेत. या कामगंध सापळ्यांचा वापर आपण कपाशी विविध पिकांमध्ये करता येतो. मुख्यत्वे कपाशी पिकामध्ये जर वापर केला तर अळी जी तयार होते, तर नर पतंग जो आहे, या कामगंध सापळामध्ये एक छोटीशी कॅप्सूल असते, त्याला मादीचा गंध असतो आणि या गंधावर तो नर पतंग आकर्षित होतो आणि या कामगंध सापळ्यामध्ये अडकतो. साधारणतः एका दिवशी आपल्याला 8 जर नर पतंग त्याच्यामध्ये सापडले तर आपण फवारणी करायला पाहिजे निमास्त्रची, अन्यथा फवारणी करण्याची गरज नाही, असं आपल्याला कामगंध सापळ्यांमधून समजायला येते. सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करताना मला असं वाटते की सध्या काही क्षेत्रावर करावी. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर शेती असेल तर त्याने 1 ते 2 एकरवर सेंद्रिय शेती करणे चालू करावे व त्यानंतर हळूहळू आपल्या शेतीचे क्षेत्र सेंद्रिय शेतीमध्ये वाढवावं. म्हणजे उत्पन्नात एकदम कमी न होता आपल्याला सकस अन्नधान्य मिळेल व हळूहळू आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीचा पोत सुद्धा सुधारण्यास मदत होईल. नक्कीच. खरं तर शेती आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी फार महत्त्वाचं आहे आणि शेतीसाठी लागणारा जे खर्च आहे, हे खर्च जर कमी करायचे असेल तर सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास आपल्याला खर्चामध्ये बचत नक्कीच करता येईल आणि चांगल्या गुणवत्तेचं विषमुक्त पीक उत्पादन आपल्याला नक्कीच घेता येईल. ताडे साहेब, आज आपण सेंद्रिय शेतीद्वारे पीक उत्पादन याविषयी मुलाखत दिलीत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीद्वारे पीक उत्पादन या विषयावर अमर तायडे, प्रमुख कृषी विस्तार विभाग, कृषी विज्ञान केंद्र, घातखेड, जिल्हा अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. श्रोतेहो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.